नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर इथं मी अर्धा किलो फ्लावरचे फुलं काढून घेतलेले आहेत, कट करून स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि नंतर त्याला इथं पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे कढईमध्ये। याच्या थोड्याशा ज्या स्टीम आहेत त्या मी इथं घेतलेल्या आहेत। एकदम पूर्ण जास्तीच्या जाड ज्या स्टीम असतात त्या नाही घ्यायच्या आणि अगदी फुलाच्या जवळच्या ज्या स्टीम असतात त्या घेतल्या तरी चालतात। त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकायची, अर्धा टीस्पून मीठ टाकायचं म्हणजे छोट्या चमच्यानं आणि छान मिक्स करायचं। आता याला गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे। पूर्ण फ्लावर सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हळद टाकल्याने काय होतं, याच्यामध्ये जे एक अर्धा किडा असतो तो निघून जातो, त्यामुळे याच्यामध्ये मी हळद टाकून घेतली आहे। आता हे जोपर्यंत फ्लावर शिजत आहे तोपर्यंत आपण इथं पराठ्याच्या आवरणाची तयारी करून घेऊया। इथं मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आणि सोबतच अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे। याच्यामध्ये टाकून चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अर्धा छोटा चमचा ओवा घालून घ्यायचा। ओवा थोडासा हातावरती असा क्रश करायचा म्हणजे मग त्याचा अरोमा छान येतो। हे असंच एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना एकदाच पाणी टाकायचं नाही, थोडं पाणी टाकून छान असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं मी मीडियम सैलसर असं पीठ मळून घेतलं आहे। नंतर याच्यावरती थोडंसं तेल टाकलं, एखादा चमचा, आणि त्याला 1-2 मिनिट मी इथं मळून घेतलेलं आहे। आता या पीठ आपल्याला असंच 20 ते 25 मिनिटाची या पिठाला रेस्ट द्यायची आहे। वेळ नसेल तर 10-15 मिनिटं जरी रेस्ट दिली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही। तोपर्यंत आपलं इथं फ्लावर छान अशी शिजली आहे, पाहू शकता एकदम सॉफ्ट अशी झाली आहे। तर आता या फ्लावरला आपण एकदम मधलं सगळं पाणी निथळून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायची। थोडी बऱ्यापैकी थंड केलेली आहे मी इथं, एकदम जास्तीचे थंड नाही करत बसले, गरम असताना मॅश होते पटकन, म्हणून मी इथं त्याला थोडंसं कोमट असतानाच मॅश करून घेत आहे पोटॅटो मॅशरनी, किंवा तुम्ही हाताने सुद्धा याला मॅश करू शकता। अगदी छान सॉफ्ट जर शिजली असेल फ्लावर तर अगदी हाताने सुद्धा मॅश होते। तर इथं मी छान अशी याला पोटॅटो मॅशरने मॅश केली आहे। फ्लावर साईडला ठेवायची, एक पॅन गॅसवरती ठेवून घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं, अर्धा छोटा चमचा जिरे टाकले, छान असे जिरे फुलले की मग याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतली आहे। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीफार कमी जास्त करू शकता आणि तिला छान असं परतून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे। जर तुम्हाला जास्तीचं स्पायसी नको असेल तर मिरची पावडर स्किप केली तरी चालेल। फ्लावर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला। नंतर याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा काळ्या मिऱ्याची पूड टाकली आहे, 1 छोटा चमचा जिरे पावडर टाकली, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि आता याला छान असं ड्राय होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। एकदम असं पॅनला सोडलं ह्या मिश्रणाने की मग आपल्याला परतवणं बंद करायचं आहे। तोपर्यंत याला परतवून घ्यायचं, 4 ते 5 मिनिट लागतात त्याला। मीडियम टू हाय फ्लेमवरती मी याला परतवून घेतलेलं, पाहू शकता एकदम मस्त असं ड्राय झालं आहे आणि एका जागेवरती जमा सुद्धा होत आहे, म्हणजे ज्याने पॅनला सोडलेलं आहे या मिश्रणाने। आता गॅस बंद केला आहे आणि याला आता आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि थंड केल्यानंतर मग याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा। खूप सगळी कोथिंबीर टाकायची आहे, जवळपास मी इथं अर्धा कप कोथिंबीर टाकून घेतलेली, बारीक कट करून घेतलेली, बिलकुल त्याच्यामध्ये पाणी नाही ठेवायचं कोथिंबीरमध्ये धुवून घेताना। आता याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे आपलं स्टफिंग तयार झालं आहे, याला साईडला ठेवून देऊया। तर आपलं फिलिंग जोपर्यंत तयार होत होतं तोपर्यंत आपली कणिक सुद्धा छान अशी भिजलेली आहे। तर पाहू शकता एकदम सॉफ्ट अशी कणिक तयार झाली आहे। मी तिला थोडंसं एकदा मळून घेतलं। याच्यामधला एक मीडियम साईजचा उंडा तयार करून घ्यायचा, सुक्या पिठामध्ये थोडासा मी बुडवून घेतलेला आहे आणि आता त्याची छान अशी एक पारी तयार करून घ्यायची। तर मी तर हातावरती करून घेतली आहे, तुम्ही त्याला लाटून सुद्धा घेऊ शकता आणि त्याला असं आपल्या एका हातामध्ये पकडून त्याच्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे। स्टफिंग भरताना बिलकुल कंजूसी करायची नाही, तुम्हाला जेवढं स्टफिंग आवडतं तेवढं स्टफिंग भरून घ्यायचं किंवा जेवढं आपल्या पारीमध्ये बसल स्टफिंग तेवढं भरून घ्यायचं। त्याच्यावरती थोडंसं सुक्कं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं स्टफिंग आतमध्ये बोटानं सरकून घ्यायचं आणि छान असा उंडा बंद करून घ्यायचा आहे, जसा मी व्हिडिओ दाखवला आहे त्या पद्धतीने। जर जास्तीचं पीठ उरलं तर काढून घ्यायचं, थोडंसं असेल तर तिथंच दाबून द्यायचं आहे आणि आता याला सुक्कं पीठ लावून छान असं आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे। लगेच लाटायचं नाही, थोडंसं हातानं असा पसरवून घ्यायचा, म्हणजे मग सारण जे आहे ते सगळीकडे पसरलं जातं व्यवस्थित आणि मग नंतर आपण याला लाटून घेणार आहोत। लाटताना याला बिलकुल असं हलक्या हाताने लाटून घ्यायचं, जसं आपण रोटीला लाटतो त्या पद्धतीने असं लाटून घ्यायचं आहे। आणि आता हा जो फ्लावरचा पराठा आहे हा मी थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे, कारण हा पराठा खाताना बिलकुल फ्लावरचा फ्लेवरही येत नाही आणि मुलांना कळत सुद्धा नाही की हा फ्लावरपासून पराठा बनवला आहे। बिलकुल असं वाटतं की हा आलू पराठा आहे, म्हणजे बटाटा पराठा आहे
असं कोणाला कळतच नाही की हा फ्लावरपासून बनला गेला आहे। त्यामुळे मी हा थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे। तर आता आपला इथं पहिला पराठा लाटून झालेला आहे एक सर्कल शेपचा। आता आपण याला इथं स्क्वेअर शेपचा एक पराठा बनवणार आहोत। तर इथं सिंपल अशी अगोदर एक चपाती लाटून घ्यायची आहे आणि नंतर मग आपण त्याला स्क्वेअर शेपचा पराठा बनवून घेणार आहोत। मोठी एक चपाती लाटून घेतलेली आहे। आता त्याच्यावरती स्टफिंग भरून घ्यायचं। स्टफिंगला थोडासा स्क्वेअर शेप द्यायचा म्हणजे चौकोनी शेप द्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं सुक्कं पीठ टाकायचं आणि पलीकडच्या साईडनं फोल्ड करून घ्यायचं आहे आतमध्ये आणि त्याच्या अपोजिटवाली साईड लगेच त्याच्यावरती फोल्ड करून टाकून द्यायची आहे, दाबून घ्यायची आणि ज्या दुसऱ्या साईडसुद्धा आहेत मोकळ्या त्यासुद्धा व्यवस्थित अशा आत फोल्ड करून घ्यायच्या। छान असं हातानं प्रेस करून घ्यायचा आणि सुक्कं पीठ लावून यालासुद्धा हलक्या हातानं लाटून घ्यायचं आहे। त्याच्या अगोदर थोडासा मी हातानं प्रेस करून घेतला म्हणजे मग स्टफिंग आतमध्ये सगळीकडे व्यवस्थित असं पसरलं जातं। तर छान असं यालासुद्धा आपण चौकोनी असं लाटून घेतलेलं आहे। पाहू शकता आपला पराठा दुसराही पराठा रेडी झाला आहे। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पराठा बनवा। मी दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत। आता इथं लोखंडी तवा मी गरम करून घेतला आहे। आज मी पहिल्यांदाच लोखंडी तवा वापरत आहे। तर आज पाहूया काय रिझल्ट देतोय आपल्याला हा तवा। तर याच्यावरती मी एकदम छान असा तवा गरम करून घेतला, नंतर त्याच्यावरती तेल सोडून घेतलं आणि मीडियम टू हाय फ्लेम करून ठेवलेली आहे गॅसची। आता त्याच्यावरती नंतर मग मी पराठा टाकून घेतलेला आहे। आता दोन्ही साईडनं छान असं तेल तूप लावून भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही याला लावून घ्या। बटरसुद्धा लावू शकता। बटर लावल्यानंतर खूप छान लागतो पराठा। मी नंतर बटर टाकणार आहे, भाजताना तेल लावून घेते आणि नंतर मग बटर लावणार आहे। तर आता याला दोन्ही साईडनं खमंग असं भाजून घेते। तर पाहूया आपला लोखंडी तवा काय रिझल्ट देत आहे। मी नॉनस्टिकच्या तव्यावरती आतापर्यंत बनवत होते, म्हटलं थोडंसं ट्राय करून पाहावं लोखंडी तव्यावरती कसं येतात पराठे किंवा चपात्या। आता आजपासून मी ट्राय करणार आहे याच्यावरती बनवण्याचा। तर आपला पहिला पराठा भाजून रेडी झालेला आहे। आता सेकंड पराठासुद्धा मी इथे टाकून घेतला आहे। यालासुद्धा सेम पद्धतीने भाजून घेऊया। तेल लावून दोन्हीकडून छान असं तेल सोडून घ्यायचं आणि मग भाजून घ्यायचं आहे। तर हा सुद्धा पराठा छान असा खमंग दाबून असं प्रेस करून भाजून घ्यायचा म्हणजे दाबल्यानंतर काय होतं त्याच्यावरती मार्क खूप छान येतात आणि थोडासा क्रिस्पीसुद्धा होतो। खाताना क्रिस्पी जर पराठा असेल ना तर खूप छान लागतो, बाहेरून असा क्रिस्पी असेल तर इथं दोन्ही पराठे मी इथं भाजून घेतले आहेत आणि यांना मी दह्यासोबत सर्व केलेलं आहे। दह्यावरती थोडीशी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, बस बाकी काही नाही। आणि हा आहे आवळ्यापासून बनवलेला मुरावळा। तर याची सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे। याच्यासोबत पराठा खूप छान लागतो, नक्की ट्राय करून पहा। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। छान अशी ही रेसिपी तयार होते आणि ज्यांना पित्त आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान आहे हा मुरावळा खाण्यासाठी। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता मी तर गरम गरम पराठ्यावरती मस्त असं बटर टाकलं आहे आणि मी तुम्हाला एक पराठा असा कट करून सुद्धा दाखवते की स्टफिंग किती सगळीकडे व्यवस्थित असं पसरलं गेलं आहे। आणि दुसऱ्या पराठ्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान असं सगळीकडे स्टफिंग गेलेलं आहे। नक्की ट्राय करा। जर तुमच्याकडे बटर अवेलेबल असेल तर नक्की बटर टाकून पराठा हा ट्राय करा। खूप टेस्टी लागतो बटर सोबत पराठा आणि सोबत मुरावळ्यासोबत सुद्धा ट्राय करून पहा, खूप टेस्टी लागतो। नक्की ट्राय करा दोन्ही रेसिपी। आणि जर तुम्हाला ही रेसिपीज आवडली असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत।